मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेचे पर्यावरणपूरक कार्य। आज चिमणी दिवस असल्याने मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेने चिमणीबाबत जागरूकता राखत नेहमीच चिमणी बचाव नारा देत असत। पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, तुल्यबळाने निसर्गातून कमी होत चाललेली पक्षी प्राणी संख्या, चिमणीची संख्या ही झपाट्याने कमी होत चाललेली आहे, ती वाचली पाहिजे। त्यासाठी नेहमीच मंगलमूर्ती सेवाभावी संस्था ही अग्रक्रमाने कार्यरत असते। चिमणीविषयी बोलताना कवयित्री सौ पवार यांनी असं विजय न्यूजशी बोलताना म्हणाल्या। नमस्कार, मी सुचित्रा पवार, तासगाव। आज जागतिक चिमणी दिन आहे, त्यानिमित्तानं 2 शब्द आपल्याशी मी बोलत आहे। तर चिमणी दिवस साजरा करायची वेळ आपल्यावर का आली, तर आज निसर्गातले त्यांचे नैसर्गिक आदिवास नष्ट झालेत, नैसर्गिक त्यांचे निवारे नष्ट झालेत। पूर्वी आपण मातीच्या घरामध्ये राहत होतो, त्यामुळे त्यांना आपसुकच नैसर्गिक निवारे मिळत होते, आसपास त्यांना मुबलक चारासुद्धा मिळत होता आणि त्यामुळे त्या आपल्या आसपासच असायच्या। पण हल्ली सिमेंटची घरं झाल्यामुळे, त्यांचे नैसर्गिक झाडेझुडपे नष्ट झाल्यामुळे, आपण अंगणे संकुचित केल्यामुळे त्यांना त्यांचे नैसर्गिक निवारे मिळत नाहीत आणि त्यामुळं त्यांची पुढची पिढी त्यांना जगवता आली नाही, उपजवता आली नाही। त्यामुळे त्यांची संख्या रोडवली आणि संख्या रोडवल्यामुळं अर्थातच पर्यावरणाचे असंतुलन झाले आणि यासाठी आपण काय करायला लागलो, चिमणी दिन साजरा करतोय आणि त्यासाठी मग चिमण्यांचा अधिवास जास्तीत जास्त कसा वाढवता येईल, चिमण्यांची संख्या कशी वाढवता येईल, यासाठी आपण प्रयोग कर म्हणजे काही पर्यावरण स्नेही पर्यावरण मित्र प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी घरटी बांधत आहेत, कृत्रिम घरटी बांधून स्वेच्छेने आपल्या घराच्या भोवती अडकवत आहेत। तर तासगावमधील मंगलमूर्ती सेवा संस्था ही एक अशी संस्था आहे की त्यांच्यामार्फत दरवर्षी त्यांच्या सदस्यामार्फत लहान मुलांना सहभागी करून शेकडो घरटी बनवलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ 100-500 घरटी त्यांनी स्वेच्छेने विनामोबदला सगळ्यांना तासगावमध्ये किंवा कोणाची मागणी असेल त्यांना पुरवले आहेत आणि या घरट्यातून बहुतेक बऱ्याचशा चिमण्यांनी आपलंच केले। चिमण्याच नाही तर अजूनही बरेच पक्ष्यांनी त्या घरट्यांना आपलेच केले नाही, त्यामध्ये ते घरटं बांधतात आणि सुरक्षित राहतात आणि आपली पिल्लेसुद्धा जन्माला घालतात। असे तासगावमध्ये भरपूर घरट्यामधून चिमण्यांची संख्या आज खूप वाढलेली दिसते। आपण सर्वांनी असाच जर प्रयत्न केला तर नक्कीच चिमण्यांची आणि इतर पक्ष्यांची सुद्धा संख्या वाढेल आणि निश्चितच पर्यावरणाला हातभार लागेल आणि आपला आसपास सुंदर होईल। धन्यवाद। त्यांच्या घराच्या बाहेर चिमणीसाठी घर तयार करून बांधलेली आहेत, त्यामध्ये चिमणी येऊन राहतात, त्यांना पिल्लं झाली। पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजय न्यूज सांगली। वार्तांकन शुभांगी जाधव।